श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 6 जून 2025 निर्जला एकादशी येत आहे या दिवशी. तर आजच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत? खूप महत्त्वाचे आणि साधे सोपे उपाय आहेत. वर्षातून एकदाच येणारी ही एकादशी, निर्जला एकादशी, खूप जणांचा उपवास असतो, खूप जण करतात ही एकादशी. या एकादशी म्हणजे काय वैशिष्ट्य आहे? तर ही एकादशी जर तुम्ही पकडली किंवा उपवास केला तर उपवास केला किंवा नाही केला, पण या दिवशी तुम्हाला वाईट बोलायचं नाही, कोणाचीही निंदा करायची नाही आहे किंवा कोणाला त्रास होईल, कोणाचं मन दुखवेल असं बोलायचं नाही आहे. या दिवशी फक्त देवासमोर आपल्याला या जन्मी किंवा मागच्या जन्मी जे काय चुकीचं कर्म केलं असेल किंवा कोणाचं मन दुखावलं असेल, तर त्याबद्दल आपल्याला पूर्ण दिवसभरामध्ये फक्त माफी मागायची आहे. आणि या दिवशी आपले कर्म जे असतात ते कट होतात किंवा मोक्षप्राप्तीचा मार्ग या दिवशी खुला होतो. त्याच्यामुळे या दिवसाचा उपवास केल्यानंतर आपल्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते, जर आपल्या कर्मांच्या अनुसार किंवा आपले जे काही वाईट कर्म असतात ते कट होतात या उपवासाने. किंवा उपवास नाही केला तरीसुद्धा तुम्ही दिवसभर कोणाचाही अपमान न होईल असं वागायचं आहे किंवा देवाच्या भक्तीमध्येच लीन राहायचं आहे या दिवशी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला या दिवशी उच्चारण करायचा आहे. किंवा जेव्हा वेळ मिळेल किंवा जेव्हा जमेल तेव्हा मनामध्ये हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी 1-2 उपाय सांगणार आहे याच्यामध्ये, ते खूप महत्त्वाचे आहेत. जर तुमच्या घरामध्ये कोणाला जास्त ॲडिक्शन असेल, म्हणजे जर कोणाला घरामध्ये व्यसन असेल, तर ते व्यसन कसं कमी होईल किंवा त्या व्यसनाचा या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तुळशीच्या पानांचा, तर तुम्हाला त्या व्यसनापासून नक्कीच मुक्ती मिळेल. असा हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. लक्ष देऊन ऐका आणि नक्की करा, याच्याने तुम्हाला नक्की फरक पडेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशीच तुळशीची पानं घ्यायची आहेत, काढून ठेवायची आहेत. जर एक व्यक्तीसाठी तुम्ही 1 पान घेऊ शकता किंवा जास्त व्यसन असेल तर 2 पानं घेऊ शकता. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी जर तुम्हाला करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. एखाद्याला खूप राग येतो आहे, तर त्या तुळशीच्या पानावरती आजच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पानावरती जर एखाद्याला खूप राग येत असेल तर त्याच्यावरती राग असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर एखादा आजार असेल तो आजार असं लिहायचं आहे त्याच्यावरती. कोणता आजार आहे ते लिहायचं नाही, फक्त आजार लिहायचं आहे. त्याच्यानंतर एखाद्याला चिडचिड होत असेल तर चिडचिड लिहायची आहे. असं त्या तुळशीच्या पानांवरती लिहून तुम्हाला भांडं घ्यायचं आहे. कोणतंही भांडं घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये ती तुळशीची पानं टाका आजच्या दिवशी. आणि ती पानं तुम्हाला रात्रभर ठेवायची आहेत. आणि हे उपवास झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी 7 तारखेला सकाळी ही तुळशीची पानं त्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे. कशाने लिहायचं आहे? ते ब्लॅक मार्कर पेनने लिहायचं आहे. ते सांगायचं राहून गेलं. तर त्या तुळशीच्या पानांवरती तुम्हाला ब्लॅक मार्कर पेनने लिहायचं आहे. जो तुमच्या मनामध्ये किंवा जो त्या व्यक्तीला व्यसन आहे त्याचं नाव तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे, व्यसनाचं. आणि ती पानं त्या भांड्यामध्ये टाकून ती रात्रभर तशीच ठेवायची आहेत. त्याच्यानंतर ते तुम्हाला जिथे तुम्हाला जमेल तिथे तुम्हाला ते डिस्ट्रॉय करायचं आहे किंवा ओतून टाकायचं आहे. जर तुम्हाला टेरेस असेल गच्चीवर, तिकडे ओतून टाका. जिथे तुम्हाला ओतण्याची व्यवस्था असेल, झाडाखाला ते पाणी टाकून द्या. म्हणजे ते तुम्हाला पाणी ओतून टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे तुमच्या इच्छापूर्तीसाठी. हा दिवस निर्जला एकादशीचा हा दिवस खूप इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आपल्या मनामध्ये जे काही इच्छा असेल, तुम्हाला ताट घ्यायचं आहे, प्लॅस्टिकचं घ्या किंवा स्टीलचं घ्या, जे तुम्हाला जमेल ते. थोडंसं आकार त्याचा मोठा असावा. त्या ताटामध्ये तुम्हाला हळद थोडीशी ओली करायची आणि हळदीने तुम्हाला पैसा, घर, गाडी अशा ज्या तुमच्या इच्छा असतील त्या तुम्हाला त्याच्यामध्ये 2-3 इच्छा त्याच्या ताटामध्ये तुम्हाला त्या हळदीच्या ह्याच्याने लिहायच्या आहेत पानाने. बोटाने हाताच्या आपल्या तर्जनी बोटाने किंवा जसं तुम्हाला जमेल तसं त्याने ते लिहायचं आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला हा उपाय कधीही करू शकता तुम्ही. ह्याचं काहीही हे नाही आहे की याच वेळेला केला पाहिजे, त्याच वेळेला केला पाहिजे, असं काही नाही. तुमच्या सवडीने किंवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर त्या ताटावर हळदीने लिहिल्यानंतर तुम्हाला त्या ताटामध्येच एक छोटासा तुपाचा दिवा किंवा जे तुम्ही तेल यूज करता त्याचा दिवा तुम्हाला त्यात
जे लिहिलेलं आहे पैसा, घर, गाडी, जे काही तुमची इच्छा आहे त्याच्या बाजूला किंवा त्या ताटातच तुम्हाला दिवा लावून ठेवायचा आहे. रात्रभर ते ताट तसंच तुम्हाला देव्हाऱ्यासमोर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ते ताटामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर त्या ताटामध्ये तुम्हाला पाणी ओतायचं आहे आणि ते सगळं पुसायचं आहे. जे तुम्ही लिहिलेलं आहे ते पाणी ओतून पुसायचं आणि ते पाणीसुद्धा तुम्हाला झाडाला ओतायचं आहे किंवा तुम्हाला झाडालाच ओतलेलं चांगलं, कारण ते हळदीचं पाणी असणार आहे. तर ते तुम्हाला झाडाला, कोणत्याही झाडाला घरामध्ये जर तुम्हाला करता येत नसेल, ते झाडाला ओतता येत नसेल, बाहेर कुठेही जाऊन तुम्ही ते डिस्ट्रॉय करू शकता. तर हे 2 उपाय होते, ते नक्की करून बघा. खूप लाभकारी उपाय आहेत आणि निर्जला एकादशी ही वर्षातून एकदाच येते, त्याच्यामुळे नक्की प्रयत्न करून बघा. आपण कष्ट तर करतच असतो, आपले कर्मसुद्धा प्रामाणिक असतात. जे आपण प्रयत्न करतो त्याला देवाची कुठंतरी साथ मिळावी किंवा नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे छोटे छोटे उपाय करत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि ज्या आपल्या काही इच्छा, एकच माणसाचा जन्म असतो त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायची पूर्ण संधी असते आणि ती आपण घालवता कामा नये. अशा छोट्या छोट्या उपायांमुळे ती संधी जर आपल्याला प्राप्त होत असेल तर करण्यामध्ये काहीही नुकसान नाही आहे, कारण हे जे उपाय करतो आपण त्याच्याने काहीही नुकसान होत नाही, झालं तर काही ना काही फायदाच होतो. तर याच्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा नक्की जाप करायचा आहे. हे 2 उपाय नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.